श्री स्वामी समर्थ गोल्डन लाईफ राशीफल या चॅनेलमध्ये तुमचे खूप स्वागत आहे. सिंह राशीच्या जीवनात कधी होणार आहे भाग्योदय, त्यांचा संघर्ष कधी संपणार आहे, तर चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सिंह राशीच्या जीवनात 2025 मध्ये डिसेंबर महिना हा केवळ एक महिना नसून एक पूर्ण अध्याय संपून दुसरा नवीन अध्याय सुरू होण्याचा क्षण आहे. गेल्या अनेक वर्षात तुम्ही जे कमजोर वळणावर उभे आहात, मागे परत जाऊ शकत नाही आणि पुढे जायचे असेल तर प्रकाश दिसत नाही. आतून मात्र एक शक्ती तुमच्या जागी होऊ लागली होती, पण तिचा पूर्ण परिणाम अद्याप बाहेर प्रकट झाला नव्हता. आता 2025चा डिसेंबर सुरू होत आहे आणि हा काळ सिंह राशीसाठी एक भव्य उलटफेर घेऊन येतो. हा तो क्षण आहे जेव्हा ग्रहस्थिती तुमच्या बाजूने फिरते, शनीचे दडपण कमी होते, सूर्याचा प्रभाव वाढतो आणि तुम्हाला थांबवून ठेवलेल्या सर्व बेड्या सैल होतात. या क्षणाचा अर्थ फक्त बदल नाही तर पुनर्जन्म आहे, जिथे तुमची ओळख पुन्हा निर्माण होते, तुमचे तेज पुन्हा जागते आणि तुम्ही तुमच्या योग्य स्थानी परत बसायला सुरुवात व्हाल. तर याच निर्णायक काळात 3 प्रश्न आपोआपच महत्त्वाचे बनतात. तुमचा भाग्योदय नेमका कधी सुरू होतो, तुमचा संघर्ष कधी संपतो आणि तुम्हाला जे मनापासून हवं होतं ते कधी हातात येऊ लागतं. हे 3 टप्पे आता पुढील काळात तुम्हाला नेमक्या कोणत्या उंचीवर घेऊन जातील हे या लेखातून स्पष्टपणे उलगडत जाते. सिंह राशीचा भाग्योदय कधी होणार? सिंह राशीचा भाग्योदय हा अचानक एखाद्या दिवशी येणारा प्रसंग नसतो, तर तो हळूहळू, शांतपणे आणि खोलवर बदल घडवत आयुष्यात प्रवेश करतो. 2025च्या जानेवारीपासूनच म्हणजेच काही अदृश्य हालचाली तुमच्या बाजूने सुरू झाल्या होत्या, पण तुम्हाला त्याचा थेट परिणाम दिसत नव्हता. जणू बी पेरलं गेलं, पावसाने भिजवलं गेलं, पण अंकुर फोडण्यासाठी त्याला योग्य ऋतूचा आधार लागतो. हा योग्य ऋतू म्हणजेच 2025चा डिसेंबर. या काळात तुम्हाला 3 मोठे बदल अनुभवायला मिळतात. पहिला बदल आत्मविश्वास पुनर्जन्म घेतो. तुम्हाला जाणवायला लागतं की आतून एखादी नवीन शक्ती उभी राहत आहे. ज्यांच्याकडून तुम्हाला निराशा मिळाली होती त्याचं लोकसमूहामध्ये तुम्ही अचानक प्रभाव निर्माण करू लागला आहात. तर दुसरा बदल प्रयत्नांना परिणाम दिसू लागतो. तुम्ही वर्षानुवर्षे प्रयत्न केलेल्या कामाचे थांबलेले दरवाजे हळूहळू उघडू लागतात. निर्णय तुमच्या बाजूने फिरतात, संधी येतात आणि तुमचे नाव, प्रतिष्ठा, मान सन्मान वाढू लागतात. तिसरा बदल नशीब आणि नियती यांची दिशा बदलते. सिंह राशीसाठी नशीब तेव्हाच उघडते जेव्हा सूर्याचा प्रभाव तेजस्वी होतो. 2025च्या डिसेंबरमध्ये सूर्य आणि इतर ग्रह तुमच्या जीवनात असे संयोजन तयार करतात की तुमच्या आयुष्यातील अडथळे स्वतःच मागे हटायला लागतात. भाग्योदय ही छोटा किंवा तात्पुरता नाही, याचा प्रभाव 2026च्या सुरुवातीपासूनच जास्त तीव्र दिसेल. 2026 तुमच्यासाठी तो काळ आहे जो खऱ्या अर्थाने शक्तीवर तुमच्या शर्तीच्या अटीवर. भाग्योदयाचा सर्वात सुंदर भाग म्हणजे तुम्ही जे गमावलं होतं, आत्मविश्वास, आधार, संधी किंवा मान-सन्मान, ते सर्व तुम्हाला परत मिळतं, पण अधिक मोठ्या स्वरूपात. 2025च्या डिसेंबर म्हणजे सिंह राशीचा तेज परत येण्याचा क्षण आणि 2026 म्हणजे त्या तेजाने जगाला पुन्हा उजळून टाकण्याचा काळ. सिंह राशीचा संघर्ष कधी संपणार? सिंह राशीचा संघर्ष केवळ बाहेरील अडचणींमध्ये नव्हता, तुमचा संघर्ष आतून अधिक प्रखर होता. 2017 ते 2024 या काळात ग्रहस्थितीने तुम्हाला वारंवार थांबवलं, गुंतवलं, अडवलं. इतका काळ तुम्ही एका न संपणाऱ्या परीक्षेतून गेलात, जी तुमच्या सहनशक्तीची, धैर्याची आणि टिकून राहण्याच्या ताकदीची तपासणी करत होती. 2025 मध्येही संघर्ष संपला नव्हता, फक्त त्याची तीव्रता बदलली होती. तुमची ऊर्जा अजूनही अडकलेली होती, परंतु प्रयत्न करूनही मिळत नसलेले परिणाम तुम्हाला थकवत होते. नात्यातील ताण, पैशाचे चढ-उतार,
विश्वासघात, स्पर्धकांची टोचणी आणि सतत मागे ढकलणाऱ्या परिस्थिती, हे सर्व अजूनही तुम्हाला वेढून होते. हा संपूर्ण संघर्ष 2025च्या डिसेंबरमध्ये आपल्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचवतो. या काळात तुम्हाला जाणवते की ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून होता ते चेहरे आता स्पष्ट होतात. कोण तुमच्याबरोबर आहे आणि कोण तुमच्या विरोधात आहे हे पाण्यावरच्या रेषेसारखे स्पष्ट दिसू लागते. ज्यांनी तुम्हाला अडवलं, रोखलं, तुमच्यावर शंका घेतली किंवा तुमच्या यशाच्या आड उभे राहिले, त्यांचा प्रभाव अचानक कमी होतो. जी कामे काहीही करून पूर्ण होत नव्हती, ती जादूने हलू लागतात. तुमच्या आयुष्यात जे गोंधळ होते तो स्वच्छ हवेत विलीन होतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला आतून पुन्हा स्थिरता मिळते. मानसिक थकवा दूर होईल आणि तुम्हाला असे वाटू लागेल की आता मी मागे हटणार नाही. सिंह राशीचा संघर्ष संपण्याचा अर्थ म्हणजे परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल आणि तुमचे अडथळे झुकताना दिसतील. 2025चा हा डिसेंबर महिना संघर्ष संपण्याचा मुख्य बिंदू आहे. 2026 ही तुमच्या नवीन वर्षाची सकाळ म्हणजे संघर्ष संपून निर्माण झालेल्या शांततेची पहिली पहाट किरण असेल. तुम्हाला जे पाहिजे आहे ते कधी मिळणार? तर सिंह राशीचे स्वप्न कधीही छोटे नाही. त्यामुळे तुम्हाला नेहमीच मोठं हवं असतं. मोठी ओळख, मोठी संधी, मोठा मान, मोठी स्थिरता आणि मोठे प्रेम. ज्या गोष्टींवर तुमचा अधिकार आहे असे तुम्हाला वाटते त्या तुम्ही इतरांपेक्षा जास्त तीव्रतेने इच्छिता. पण गेली अनेक वर्ष तुमच्या इच्छांच्या आणि वास्तवांच्या मध्ये जणू एक जाड भिंत उभी होती. कितीही प्रयत्न केले, कितीही धाव घेतली तरी तुम्ही त्या भिंतीला धडकत होता. 2025मध्ये या भिंतीत सूक्ष्म भेगा निर्माण झाल्या, पण ती पूर्णपणे तुटली नव्हती. तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार होत होता, आत्मविश्वास पुन्हा जमवत होता, पण भाग्याचा दरवाजा अजून घट्ट बंद होता. आता 2025चा डिसेंबर सुरू होत आहे आणि इथेच संपूर्ण चित्र बदलणार आहे. या काळात तुम्हाला जे हवे आहे ते मिळण्याची प्रक्रिया 3 स्तरात सुरू होते. पहिला स्तर आहे अडथळे हटतील. ज्या गोष्टींमुळे तुमची इच्छा पूर्ण होत नव्हती त्या परिस्थितीचे ओझे हलके व्हायला लागते. तुम्हाला आवडणारे लोक मागे हटतील, जे आवडत नव्हते तेही मागे हटतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. भीती नाहीशी होईल. तुमच्या निर्णयांना योग्य दिशा मिळायला लागेल. ही तुमच्या इच्छापूर्तीची पहिली खूण असेल. दुसरा स्तर योग्य व्यक्ती, योग्य संधी आणि योग्य वेळ. सिंह राशीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य लोकांच्या संपर्कात येणे. 2025च्या डिसेंबरपासून तुमच्या आयुष्यात अशा व्यक्ती येतात ज्या तुम्हाला उचलून पुढे नेऊ शकतील. ज्या संधी तुम्ही इतक्या काळ वाट पाहत होता त्या स्वतःहून तुमच्याकडे वळायला लागतात. तुम्हाला वाट पाहून म्हणजे खूप परिस्थितीला या अडचणींना सामोरे जाऊन खूप त्रास झाला असेल, परंतु हा तिसरा स्तर तुम्हाला तुमच्या इच्छा, आकांक्षा प्रत्यक्षात उतरताना दिसतील. 2026चा हा वर्षाचा पहिला कालखंड तुमच्या खऱ्या इच्छा पूर्ण होण्याचा आहे. जर तुम्हाला आर्थिक स्थिरता हवी असेल तर पैसा येण्याचे मार्ग उघडतील. जर तुम्हाला नात्यात स्थिरता हवी असेल तर योग्य व्यक्ती तुमच्याकडे परत येतील आणि नवीन नातं स्थिरतेनं उभं राहील. जर तुम्हाला कामात मोठी ओळख, बढती, प्रतिष्ठा किंवा सत्ता हवी असेल तर तुम्ही त्या स्थानावर पोहोचाल जिथे तुम्ही स्वतःला नेहमीच पाहिलं होतं. जर तुम्हाला घर, जमीन, वाहन आणि एखादा मोठा निर्णय हवा असेल तर त्याचा दरवाजा उघडेल. याचे कारण साधे आहे. तुम्हाला जे हवे आहे ते 2026मध्ये तुमच्याकडे येते आहे, कारण आता तुम्ही त्यासाठी योग्य ऊर्जा धारण करून तुमच्या इच्छांच्या पूर्ततेचा सर्वात मोठा टप्पा म्हणजे पार केलेला आहे. तुम्हाला जे हवे आहे ते आता मिळणार आहे. त्या क्षणांचा आता सामना करण्यासाठी तुम्ही तयार असाल. 2025चा डिसेंबर तुम्हाला तयार करतो आणि 2026 तुम्हाला तुमच्या स्वप्नांशी प्रत्यक्ष भिडवत आहे. तर या संपूर्ण प्रवासात सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे तुमच्या मनातील अंधार हटणे आणि प्रकाशाचा मार्ग सुरू होणे.
तुम्हाला जे हवं होतं ते तुम्हाला मिळणारच आहे, पण ते अचानक नाही, ते नियोजित आणि मजबूत पायावर उभं राहून मिळणार आहे. तुमची इच्छा, तुमची मेहनत, तुमचे स्वप्न हे सर्व आता केवळ इच्छा राहत नाहीत. 2026 मध्ये ते वास्तव बनायला सुरुवात होते. सिंह राशीच्या 2025 पर्यंतचा प्रवास हा फक्त संघर्षाचा इतिहास नाही, तर तुमच्या शक्तीला नव्याने घडवण्याची एक दिव्य प्रक्रिया होती. या संपूर्ण काळात जीवनाने तुम्हाला वारंवार थांबवलं, वेदना दिल्या, निराशेच्या खोल गर्तेत ढकललं, पण तुम्हाला मोडलं नाही. उलट या साऱ्या अनुभवांनी तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक स्थिर, अधिक परिपक्व, अधिक अंतर्मुख बनवलं. सिंह राशी स्वभावानेच कठोर असते, पण 2017 ते 24 या काळाने तुमची कठोरता एकदम वेगळ्या रूपात आकारली. ती कठोरता आता शांत झाली आहे आणि तिच्या जागी आली आहे एक तेजस्वी सामर्थ्य. 2025चा डिसेंबर हा काळ तुमच्या संपूर्ण प्रवासाचा बदलाचा बिंदू आहे. हा फक्त महिना नाही, हा तुमचा पुनर्जन्म आहे. या क्षणाने तुम्हाला तुमच्या संघर्षाचा शेवट दाखवला आणि भाग्योदयाचा दरवाजा उघडून दिला. तुम्हाला अडवत असलेले अडथळे हटू लागले, तुमच्या इच्छा आकार घेऊ लागल्या आणि तुमच्या स्वप्नांना पहिल्यांदाच प्रत्यक्ष रूप मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली. हा काळ सांगतो की तुम्ही जिथे उभे आहात तिथे स्थान काही योगायोग नाही. प्रत्येक वेदनेचा, प्रत्येक थांबण्याचा, प्रत्येक अश्रूचा आणि प्रत्येक अपयशाचा एक उद्देश होता. ते सर्व तुम्हाला आजच्या या क्षणी तयार करत होते. कारण तुम्हाला जे मिळणार आहे ते साधं नाही, छोटं नाही आणि तात्पुरतंही नाही. तुमच्या आयुष्यात आता येणारा काळ हा स्थिरतेचा, मानसन्मानाचा, मोठ्या प्रगतीचा आणि हक्काने जगण्याचा आहे. 2026 तुम्हाला तुमची स्वप्ने फक्त दाखवणार नाही, ती तुमच्या हातात ठेवणार आहे. तुमच्या ओळखीचा प्रकाश पुन्हा तेजाने झळकणार आहे. तुमच्या शब्दाला वजन मिळणार आहे. तुमच्या मेहनतीलाही दिशा मिळणार आहे आणि फळही मिळणार आहे. आता पुढचा काळ तुमचा आहे, तुमच्या तेजाचा, तुमच्या ओळखीचा, तुमच्या परत उठण्याचा आणि तुमच्या हक्काचा. जिथे तुम्हाला झुकवले गेले होते तिथे आता तुम्ही डोकं वर करून उभे राहणार. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच आता तुमचा आदर करणार. ज्या स्वप्नांसाठी तुम्ही आयुष्य घासलं ती आता वास्तवात उतरणार आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षामध्ये तुम्हाला तुमचं भाग्य आणि तुमची प्रत्येक प्रक्रिया म्हणजेच मेहनत ही तुम्हाला सफल करेल. तुम्ही स्वतःवर आत्मविश्वास ठेवा आणि पुढे चला. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या नवीन वर्षात तुमच्या सर्व इच्छाकांक्षा पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.